Hello everyone, this is Aparna. Welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlog. मला माझ्या आयुष्यामध्ये आलेले देव, अध्यात्म या विषयाच्या अनुभवांबद्दल आज मी तुमच्यासोबत जरा बोलणार आहे. आपल्याला लहानपणापासूनच अनेकदा असं शिकवलं जातं, बोललं जातं की देव हा शिक्षा देतो, चूक केली तर तो रागावतो, नियम मोडले तर ते संकट येतं आणि या भीतीतून आपण देवाला आठवतो, प्रार्थना करतो, उपवास तापवास करतो. पण अध्यात्माने हळूहळू एक वेगळाच अर्थ असा माझ्या आयुष्यामध्ये मला समजावलेला आहे. देव भीती निर्माण करणारी ही शक्ती नाही, तो आधार देणारी ऊर्जा आहे. तो न्यायाधीश नाही, तर तो मार्गदर्शक आहे. देव काय म्हणतो तर देवाला आपल्या उपवासाची गरज नाही, त्याला आपल्या शब्दांची मंत्रांची भूक नाही आहे. देवाला हवं असतं ते आपलं अंतःकरण, शुद्ध असं अंतःकरण. देव कुठे दिसतो तर तो मंदिरात दिसेलच असं नाही, मूर्तीत अडकलेला तो नाही, तर तो दिसतो माणुसकीत. जेव्हा एखाद्याच्या वेदनेला आपण टाळत नाही, जेव्हा समोरच्याची भूक, अश्रू किंवा अपमान आपल्याला अस्वस्थ करतो, तेव्हा देव दिसतो. राग कमी होतो, अहंकार गळतो आणि मीच्या जागी आपण येतं, तेव्हा देव जवळ येतो. आणि खरा उपवास म्हणजे रागावर संयम, खरा पाठ म्हणजे वाईट विचारांपासून अंतर. जर उपवास करूनही अहंकार वाढत असेल, जर पाठ करूनही द्वेष कमी होत नसेल, तर अध्यात्म तिथेच थांबतं आणि उरतं काय? उरतं फक्त कर्मकांड. मी नियम पाळतो, तू मला वाचव, मी उपवास करतो, तू मला शिक्षा देऊ नकोस. अशा परिस्थितीमध्ये देवाशी नातं निर्माण होत नाही, तो उरतो फक्त एक व्यवहार. अध्यात्म सांगतं देव सौदा करत नाही, तो दंड देत नाही, तर तो समजून घेतो. भीतीतून केलेली भक्ती मनाला अंकुचन पावते, मन मोकळं होत नाही, ते शांत होत नाही. देव हा पाठ मंत्रांनी खुश होत नाही, पण मनातली माणुसकी दिसली की देव हा आपोआप प्रकट होतो. अध्यात्म आपल्याला हे शिकवतं की देवाला घाबरण्याची गरज नाही, देवाला समजून घ्यायचं. कारण देव म्हणजे न्याय नाही, देव म्हणजे भीती नाही, तर तो करुणा आहे. देव म्हणजे भीती निर्माण करणारी शक्ती नाही, तो आधार देणारी ऊर्जा आहे. चूक झाली तर शिक्षा होईल याची भीती बाळगू नकोस, तर चूक समजली तर सुधारण्याची ही संधी आपल्याला आपल्या आयुष्यात मिळते. देवाकडे हात पसरवायचा नाही, तर आपलं मन, मनातलं ब्रह्मांड ते त्याच्यासमोर सांगायचं. कारण देव आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी असतो. भीतीतून केलेली पूजा मनालाही अस्वस्थ करते, पण विश्वातून केलेली प्रार्थना ही मनाला शांत करते. जेव्हा देवावर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा परिस्थिती बदलते असं नाही, पण त्या परिस्थितीकडे बघण्याची, आपली पाहण्याची आपली दृष्टी बदलते. दुःख येतं, अपयश येतं, पण देव, अध्यात्म हे आपल्या मनाला तेवढंच बळ देतं. अध्यात्म म्हणजे एकंदरीत काय, तर देव म्हणजे नियमांची यादी नाही. अध्यात्म हे शिकवतं की देव म्हणजे नियमांची यादी नाही, ते प्रेमाची अनुभूती आहे. जिथे प्रेम आहे तिथे क्षमा आहे, जिथे करुणा आहे तिथे देव आहे. आणि म्हणूनच देवाला घाबरण्याऐवजी त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका. कारण विश्वातून आलेली शांती भीतीतून कधीच मिळत नाही. चूक केली तर देव रागावतो, नियम मोडले तर संकट येतं आणि या शिकवणीतून देव हळूहळू प्रेमाची अनुभूती न राहता ते भीतीचं रूप घेतलं जातं. आपण देवाला आठवतो, पण मनापासून नाही, भीतीपोटी. आपण प्रार्थना करतो, पण शांततेसाठी नाही, संकट टळावं म्हणून. आपण उपवास करतो, तर तो आत्मशुद्धीसाठी नाही, शिक्षा चुकवण्यासाठी म्हणून. इथे जस्ट बाल्कनीचं डोअर बंद करण्यासाठी आले होते आणि सहज असे बाल्कनीमध्ये आले आणि मला दिसलं, हे बघा, एवढा सुंदर असा पूर्ण चंद्र आज आलाय ना, खूप छान दिसतोय.
चांदो मामा. आता असं छान मस्त मिडनाईटला वगैरे बाल्कनीमध्ये बसायला खूप छान वाटतं. कारण गारवा एवढा छान येतो ना आणि हा असा सुंदर लख्ख असा चंद्राचा प्रकाश. वाव, सो ब्युटिफुल. चला, मी या छान मस्त माझ्या झुल्यामध्ये बसते आणि तुमच्यासाठी नेक्स्ट डेचा व्लॉग हा आता एडिट करते. हे बघा, ही आमची फ्रंटची सोसायटी आहे. तुम्हाला असं वाटत असेल की ही पूर्ण आमची सोसायटी आहे, बट नाही. ही जी आहे, ह्या ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत, ही फ्रंटची सोसायटी आहे आणि ही आमची. तर ही एक जरी वाटत आहे तरी पण यामध्ये असं फेन्सिंग आहे. बघतच राहावं असं वाटतंय. चलो, गुड नाईट.